बोलू शकते. आणि आपण सगळेजण भाग्यवान आहोत, कारण आपण नेहमी डिपेंड असतो डॉक्टरांच्यावर. आणि आजचा टॉपिक घेणार आहेत डॉक्टर प्रसाद सर. उद्याचा टॉपिक हे औषधं लिहून देतात. ओके. आणि उद्याला औषधं विकणारेच औषधाचे इफेक्ट आणि साईड इफेक्ट सांगणार आहेत. त्याच्यामुळे तो टॉपिक बिलकुल विसरू नका, कारण किती काफिल आहे आपण हे आपल्यालाच कळेल. किती सहज सहज गोळ्या खातो हेही कळेल. त्यामुळे एक देणारे आणि एक उद्याला विकणारे. उद्याला विकणाऱ्यांचं पण ऐका, देणाऱ्यांना पण मग लक्षात येतंय की आपण काय द्यायला लागलोय. त्यामुळं आता आपण जाणार आहोत. योग शिक्षक पण आहेत, स्वतःवर भारी काम केलंय, त्यांचा पण एक्सपिरियन्स शॉर्ट बट स्वीट देतील. आणि मग टॉपिकला हे करतील. सुमित सर ऑल म्यूट करा, पण जोरदार क्लॅपिंग करू, त्यांच्यापर्यंत पोहोचू देत. जोरदार क्लॅप करणार प्रसाद सरांसाठी. थँक्यू ते. डॉक्टर सर अनम्यूट करा. ओके, थँक्यू सर. आता ह्या दोघांचा पण एक्सपिरियन्स एवढा जबरदस्त असतो, कारण आम्ही जे पुस्तकात जे पूर्वी जे वाचलं होतं त्याप्रमाणे आता हृदयरोगाचं कुठलंही व्यक्ती खरोखर तंतोतंत आम्ही ज्या पुस्तकामध्ये वाचलंय तशा पद्धतीचं कुठलंही सिम्पटम आढळत नाही. कारण अमर सरांचा जर का एक्सपिरियन्स जर बघितला तो अमेझिंग होता. कारण त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांच्या तंतोतंत ज्या हृदयाशी रिलेटेड ज्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स लागत होते ते सर्व त्यांनी करून पण त्यांना काहीतरी त्रास होत होताच. पण समहाव त्या दिवशी लक आमचंही चांगलं त्यांचंही चांगलं म्हटल्यानंतर मग आम्ही पण त्यांचा फॉलोअप घेतला आणि इमर्जन्सी लेवलवरती त्यांचं अँजिओप्लास्टी झाली आणि आता ते खूप फिट आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टीला नेमकं आपलं हृदयाशी रिलेटेड आणि आपल्या लाईफस्टाईलशी रिलेटेड कारणं आहेत का? हो, 100% कारण आहे. कारण मी पण त्यातलाच एक आहे. डॉक्टर असून पण माझं वजन होतं 102 किलो आणि ताई आणि दादा मला खूप दिवस झाले सांगत होते, डॉक्टर या तुमचं वजनही कमी होतं, तुमच्या सगळ्या तक्रारीही कमी होतात. पण डॉक्टरी सायन्स आमचा जो 5.5 ते 7 वर्ष आम्ही जे शिकलोय, प्रॅक्टिस केले, त्याच्या माध्यमातून आमचं हे मन सांगत नाही आणि आमचं मेंदू आणि हे ऍक्सेप्ट करत नाही की बाबा ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण शताशी फॅमिलीमध्ये आल्यानंतर कळतं की नथिंग इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल. नथिंग इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल इफ एट ऑल आपण जर का स्वतःवरती काम केलं तर. 102 किलो होतं, ब्लड प्रेशरच्या 4 गोळ्या होत्या, तरीही स्वतःला मी फिट समजत होतो. हा, थोडंसं एनर्जी लॉस होतं का? होतो. कंटाळा होता का? होता. खाण्यापिण्याची ज्या सवयी होत्या त्या अति विचित्र विचित्र होत्या का? होत्या. मग ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा हे बघा, हा माझा रिझल्ट आहे. 102 किलो होतं, पोट बघा, चेहरा बघा, हातांचं ठेवण बघा. ह्या सगळ्या गोष्टीतनं रिव्हर्स येण्यासाठी मला शताशी फॅमिलीनं खूप खूप मदत केली. थँक्यू टू शताशी फॅमिली. तर ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा स्वतःवरती काम करत होतो का? करत होतो. बरेच रॅशनल इरॅशनल सगळ्या पद्धती वापरल्या होत्या वेट लॉस करण्यासाठी, फॅट लॉस करण्यासाठी. भरपूर बॅडमिंटन पण खेळत होतो, पण ह्या सगळ्या गोष्टीतनं त्यात आउटपुट येत नव्हता. पण एक वेळ अशी येते की आपल्यावरती काम केल्याशिवाय पर्यायच राहत नाही. माझा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला. उजव्या गुडघ्यातले म्हणजे 70% लिगामेंट्स माझे इंजर्ड आहे. त्यातलं एक लिगामेंट बऱ्यापैकी रिप्लेसमेंटच करावं लागणार होता. MRI केल्यानंतर किरण जोशी सरांच्याकडे गेलो. सर म्हटले ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही, पण सध्या मी तुझ्यावरती ऑपरेशन करू शकत नाही, कारण परत तू 102 किलो त्या गुडघ्यावरती ऑपरेशन केलेल्या गुडघ्यावरती तू फिरणार आहेस आणि मी केलेल्या कामाचा तू बट्ट्याबोळ लावणार आहेस, असं सर म्हटले होते. कारण आमचे एकदम खूप क्लोज आहे आम्ही दोघं पण, म्हणजे वडिलांच्या पासून आम्ही क्लोज असल्यामुळे सरळ असं स्पष्ट सांगितलं. आणि मग मी शताशी फॅमिलीकडे आलो आणि सुरुवात माझी खूप विचित्रप्रमाणे होती. कारण ताई माझ्यावरती माहिती आहे हे गडी कधीतरी माझ्याकडे येणारच आहे हे त्यांना 100% खात्री होती. मग त्यांनी मला सुरुवातीला कायच सांगितले नव्हत्या आणि मला ज्या वेळेला जाणवलं की आता मला केल्याशिवाय पर्याय नाही, मग ताई काही न बोलता ताई मी येऊ का आत म्हटल्यानंतर मग या की म्हटले. कारण येणाऱ्याला त्यांनी कधीही नाही म्हणत आहेत. मग आत या म्हटल्यानंतर मी स्वतःवरती काम करायला चालू केलं. माइंडसेटवरती पहिल्यांदा चेंज केलं, कारण ह्या सगळ्या गोष्टीवरती विश्वास नव्हता. पहिल्यांदा प्रचंड विश्वास ठेवला या गोष्टीवर, कारण घरातच सुरुवातीचा रिझल्ट होता. मॅडमांचं वेट लॉस व्हायला चालू झालं होता. हा, आणि त्याच्यानंतर मग मी आहार विहार आणि माइंडसेटमध्ये चेंज करून माझा पाय प्लास्टरमध्ये असतानाच पहिल्या 4 महिन्यात 12 किलोचा फॅट लॉस झाला. आणि त्याच्यानंतर प्लास्टर काढलं गेलं, कारण सुरुवातीचे 4 महिने पाय टेकायची परवानगी नव्हती. आणि त्याच्यानंतर फिजिओथेरपी, योगामधलं थोडंसं इम्प्रोव्हायझेशन, प्राणायाम आणि सगळ्यात महत्वाचं जे सकत संतुलित आहाराचे जे आपण जे प्रमोट करतो शताशी फॅमिलीमधून, त्या सगळ्याच्या आधारामुळे माझं साधारणतः 8 ते 9 महिन्यात 24 किलो कमी झालं.
24 किलो कमी झाल्यानंतर माझा जो उजवा गुडघा होता, फिजिओथेरपी, योगा ह्या सगळ्याच्या माध्यमातून ज्याला कमीत कमी 1.5 ते पावणे 2 लाख रुपये ऑपरेशनला खर्च येणार होता आणि त्या एका स्नायूच्या लिगामेंटला रिप्लेसमेंटच लागणार होती, ते पूर्ण टळलं गेलं. आणि इफ एट ऑल जर का स्नायू आपण रिप्लेस केलं असतं, माझा गुडघा आर्टिफिशियल रिपेअर झाला असता, पूर्वत त्याला 100% ताकद आली नसती. आता माझा गुडघा विदाऊट ऑपरेशन नॅचरली ह्या सगळ्याच्या माध्यमातून बरा झालाय आणि नॅचरली फिट झाल्यानंतर, नॅचरली माझा गुडघा फिट झाल्यानंतर मी सगळ्या गोष्टी करू शकतो. वर्कआउट करू शकतो, बॅडमिंटन पण अजून खेळायला परवानगी दिली तर पूर्वीसारखं मी खेळू शकतो. कारण ह्या कामामध्ये अडकल्यामुळं ताईंनी माझ्यावरती अथक परिश्रम घेऊन मला बाकीच्या सगळ्या गोष्टी, कारण किती जरी म्हटलं वयाप्रमाणे थोडंसं डिजनरेशन असतं आणि इंजुरी परत होण्याची शक्यता असते. ह्या काळजीपोटी मला तिकडे न जाण्याचा सल्ला दिला आणि ह्या बाकी सगळ्या गोष्टी कंटिन्यू करण्याचा सल्ला दिला. आणि ह्या 24 किलो लोड माझ्या हृदयावरचं पण कमी झालं ना. सुरुवातीला लोड कमी होता आणि जसं जसं वजन वाढत गेलं, लोड वाढला, 1 गोळ्यांच्या 4 गोळी झाल्या. आईना ब्लड प्रेशर वाढलं ना, ब्लड प्रेशर आपण म्हणतो फॅमिलीला आहे, त्याच्यामुळे मला पण आलं. आणि माझं असं समज होतं आयुष्यभर आपल्याला ब्लड प्रेशरच्या गोळ्या खाव्या लागणार आहे, कारण मला फ्री गोळ्या मिळायच्या, ऑटोमॅटिकली खाणंही सोपं होतं. पण हळूहळू लोड जसं कमी झालं तसं तसं माझ्या गोळ्याही हळूहळू कमी होत गेल्या. 4 गोळ्यांच्या 3 गोळ्या, 3 वरनं 2 आणि 1 गोळीवरनं आता गेले 4.5 ते 5 वर्ष झालं माझ्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या पूर्ण बंद आहे. आणि ह्या रिझल्टमुळे हा विषय आज माझ्याकडे आहे. आणि मी डॉक्टर असून माझ्या गोळ्या मी बंद केलेले नाही आहेत. माझे कार्डिओलॉजिस्ट आहेत डॉक्टर अशोक बुकवाळे सर म्हणून ॲपल हॉस्पिटलला, त्यांनी माझ्या गोळ्या त्यांच्या सल्ल्याने बंद केले. कारण औषधांचं बंद करायचं काय असतं वेदना हे मला माहिती असतं. कारण डॉक्टरांना ते हृदयावरती कसं काम करतं, कुठलं औषध कसं काम करतंय, हृदयाचं औषध बंद केल्यानंतर त्याचं इफेक्ट काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची तंतोतंत माहिती असते. औषधं अचानक बंद करणाऱ्यावरती त्याचा परिणाम काय होतो हे पण आम्ही बऱ्याच वेळेला ऐकलेलं असतं. त्याच्यामुळे खूप कॉशियसली आम्ही बंद केले आणि अजूनही प्रत्येक 3-4 महिन्याला मी स्वतःचं स्क्रीनिंग करून घेतो. माझे सगळे टेस्ट नॉर्मल आहेत. ह्या सगळ्या गोष्टी कधी शक्य झाल्या? पूर्ण शताशी फॅमिलीवरती विश्वास ठेवलं, ताई दादांनी जसं सांगितलं तसं स्वतःवरती काम केलं, म्हणून हा रिझल्ट आहे. तर हा जो हृदय अमेझिंग आहे बरं का. अमेझिंग इन द सेन्स काय, अनबिलिव्हेबल पार्ट आहे आपल्या शरीरामधलं. जे हृदय भगवंतानी बनवलेलं हे जे पार्ट आहे, ह्याचे हे जर का नसतं तर आपण अस्तित्वातच नसतो. आणि पूर्वी असं आपण काय समजायचो, हृदय ना एक फक्त श्रद्धास्थान आहे, भावनेचं स्थान आहे, लवचं प्रतीक आहे, हे असं समजलं जायचं पूर्वी. पण पहिल्यांदा हृदय ह्या सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्या रक्ताभिसरणाशी संबंधित आहे, ह्याचं संशोधन ना पहिल्यांदा वर्ल्डमध्ये 1628 साली झालं. डॉक्टर विलियम हार्वे म्हणून आहे. डॉक्टर विलियम हार्वेने हृदय एक असं मशीन आहे जे आपल्याला पंप करतं आणि आपल्या संपूर्ण शरीराला त्याचा रक्त पुरवठा करणाऱ्यामध्ये एक पंप आहे, हे पहिल्यांदा 1628 ला शोध झाला. त्याच्यानंतर याच्यावरती खूप रिसर्च झालं बरं का. रिसर्च झालं, ट्रीटमेंट मोडॅलिटीज मध्ये चेंजेस झाले, हृदयाचं आजारांचं पूर्व नियोजित करायचं, डायग्नोसिस करायचं कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल खूप त्याच्याबद्दल अवेअरनेस पण आला. पण मध्ये ना ह्या हृदयरोगाशी रिलेटेड ज्या आजार होत्या त्यांचं प्रमाण कमी झालं होतं. कारण त्यावेळेला थोडंसं खानपानमधलं बदल ह्या सगळ्या गोष्टीमुळे लोक जागरूक झाली आणि त्याच्यामुळे कमी झालं होतं. पण परत ह्या सगळं एवढं डोकं वर काढलं की आपण त्याची कल्पना करू शकत नाही. ह्या गेल्या दशकामध्ये ना एवढं भयावह एवढं त्या आजारांचं हे झालंय की आपण त्याची कल्पना पण करू शकत नाही. थोडंसं त्याच्यावरती जर हायलाईट करायचं म्हटलं, पूर्वी ना 55 ते 65 वयानंतर शक्यतो हृदयरोगाशी रिलेटेड कुठला तरी आजार व्हायचा. कारण आम्ही ज्यावेळेला प्रॅक्टिस सुरुवात केली 35 वर्षापूर्वी, त्यावेळेला पण ब्लड प्रेशर असू दे, डायबिटीज असू दे, ह्या म्हणजे आपल्या चयापचय म्हणजे आपण मेटाबॉलिझमशी रिलेटेड जे आपल्या शरीरात होणाऱ्या आजारांचं और अदरवाईज जीवनशैलीशी निगडीत होणाऱ्या आजारांच्या बद्दल आपली संख्या खूप कमी होती. पण आता ते संख्या अलार्मिंगली वाढले. का वाढले तर आपण ते नंतर बघणारच आहोत. सगळ्यात महत्वाचं, पूर्वी हे ना एजेड लोकांचा आजार असं गणलं जायचं, पण तसं न राहता तो आता ना कसं हळूहळू ते आपल्या यंग एज मध्ये कसं पसरायला लागलंय त्याचं थोडंसं आपण रेशो बघू. आता 25 ते 40 वयोगटातला जो हृदयरोगांचा आजार आहे जवळजवळ 25% वाढलाय.
25% वाढले आणि 45 ते 60 ह्या लोकांच्या मध्ये हे हृदयरोग होण्याचा जो प्रमाण आहे 30% जास्त झाले. आणि कोविड नंतर तर जे औषधोपचार त्याचे साईड इफेक्ट आपण सगळे जाणूनच आहोत. त्याच्या माध्यमातून ना रक्ताच्या गुठळीचं प्रमाण, या औषधांचं साईड इफेक्टमुळे हार्ट अटॅक येण्याचं जो प्रमाण अलार्मिंगली वाढलंय. आता हा रेशो तुम्हाला ऐकायला खूप विचित्र वाटेल. कम्पॅरेटिव्हली वेस्टर्न कंट्रीजच्या मानाने आपल्या भारतामध्ये आणि साऊथ पॅसिफिक आपल्या साऊथ एशियन कंट्रीज ज्या आहेत ना, आपण समजा वेस्टर्न कंट्रीजमध्ये हा आजार 50व्या एजला येणार असेल, भारतीय आणि ह्या सराउंडिंग एरियाजमध्ये ना 10 वर्ष आधी आपण हृदयरोगाने बळी पडतो. याचं सगळ्यात मेन कारण आहे आपलं राहणीमान, खाण्यापाण्याचे वेगवेगळ्या आपल्या पद्धती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना आपलं कम्पॅरेटिव्हली आपली हाईट कमी असते. हा रिसर्च आहे बरं का. हाईट कमी असते त्याच्यामुळं आपला जो सर्क्युलेटरी सिस्टीमचा जो आपला जो आतलं जो लांबी आणि रुंदी आहे हे कम्पॅरेटिव्हली त्या लोकांच्या पेक्षा कमी असतं. त्यामुळे आपलं इझिली आपण हृदयरोगाला प्रोन असतो. म्हणून आपण त्या लोकांच्या पेक्षा त्यांनी कम्पॅरेटिव्हली आपल्यापेक्षा खाणपान त्यांचं चांगलं आहे. त्याच्यामुळे 10 वर्ष आधी आपण त्यांच्यापेक्षा आधी आपण हृदयरोगाला बळी पडू शकतो. किती विचित्र आहे ना. आपण म्हणतो आपण खूप चांगलं खातो, सगळ्या गोष्टी आपण चांगलं करतो, माझ्या शेतातलं खातो, तरी पण ह्या सगळ्या गोष्टी वाढायला लागल्या. मग ह्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण थोडस ह्याच्याकडे जर लक्ष दिलं, ह्या आता 15 ते 29 15 वर्षापासून 29 वयाच्या लोकांच्या मध्ये 15% हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलंय. 30 ते 44 जवळजवळ 20% हार्ट अटॅकचं प्रमाण वाढले आणि पुढच्या याच्यामध्ये 30% पेक्षा जास्त वाढले. आणि 62% लोक हृदयाशी निगडीत आजार न कळतच प्रीमेच्युअर डेथ्स म्हणतो आम्ही त्याला. हृदयरोग आहे पण त्यांना कळलेलंच नाहीये, नंतर ते रिसर्च मध्ये कळतं. 100 मधल्या 62% लोक त्यांना माहितच नसतं की मी हृदयरोगामुळे माझं मृत्यू होणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं आपण ह्या सिम्पटमकडं, ह्या हृदयाकडे आता 100% लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि थँक्स टू शताशी फॅमिली की माझ्या आयुष्यात योग्य वेळेला आलं आणि मला खूप छान पद्धतीने माझ्यावरती काम करायला संधी देऊन माझ्या सगळ्या गोळ्या पण बंद झाल्या. आता सगळ्यात महत्वाचं आपण काय म्हणतो माहितीये का, पूर्वी शहरी भागात ह्या सगळ्या गोष्टी जास्त असायचं. आता तसं काही राहिलेलं नाहीये. आपण ग्रामीण भागात सुद्धा ह्याचं खूप महत्वाचं त्याचं रोल झालंय. प्रत्येक घरात बीपी आणि शुगरचे पेशंट आहेत. आता ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ज्यावेळी आपण आरोग्य सर्वे करतो त्यांना मी प्रश्न विचारलं जातं, सध्या तुमच्या काय गोळ्या चालू आहेत का? त्यांच्याकडनं उत्तर आम्हाला कायच गोळी चालू नाही. मग आपण त्यांना स्पेसिफिकली विचारतो ब्लड प्रेशरचं, शुगरचं आणि थायरॉइडच्या तुमच्या औषध कोणाला चालू आहेत का? मग सांगतात की बाबा आम्हाला ह्या सगळ्या गोळ्या चालू आहेत. म्हणजे ब्लड प्रेशर असू दे, शुगर असू दे, थायरॉइड असू दे, बाकीच्या आजारांना ना आता खूप म्हणजे असं टेक इट फॉर ग्रँटेड अशा पद्धतीचं आता आपलं ऍटिट्यूड झालंय. म्हणजे आपण त्याच्याकडे किती दुर्लक्ष करायला लागले बघा. औषधं चालू आहेत आणि ते माहीत नसतात. मग स्पेसिफिकली आपण ज्यावेळेला विचारतो ही औषधं चालू आहेत का, मग ते म्हणतात हो आम्हाला ह्या गोळ्या चालू आहेत. मग ह्या सगळ्या गोळ्या आपण बनवत असताना हृदयाचं काम कसं चालतं हे पण अति बघणं गरजेचं आहे. तर सर्वात महत्वाचं हे स्नायू आहे बरं का. आपल्या 9 सिस्टीम मधलं हा एक सगळ्यात महत्वाचा स्नायूचा गोळाच आहे. आपल्या मुठ्ठी एवढं त्याचं साईज असतं. पुरुषांच्या मध्ये साधारणतः त्याचं वजन 280 ते 300 ग्रॅम असतं. महिलांच्या मध्ये त्याचं वजन 230 ते 250 ग्रॅम असतं. हा, एकदा हे चालू झालं, ऍक्च्युअली आपण म्हणतो जन्मानंतर चालू होतं, नाही, आईच्या पोटातच चालू असतं. आईच्या पोटानंतर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हे चालू राहतं. आता ह्या रक्ताभिसरण सिस्टमचं साधारणतः 96,000 किलोमीटर एवढी आपलं लेंथ आहे. आणि मिनिटाला आपलं हृदय 4.5 ते 5.5 लिटर हृदय आपलं रक्त फेकत असतं आपल्या पूर्ण सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये. साधारणतः दिवसभरात 9,000 लिटर एवढं आपलं हृदयाला काम करावं लागतं. म्हणजे जवळजवळ 1000 लिटरच्या 9 सिंटेक्स टाकी एवढं आपलं हृदय रोज काम करत असतं. आणि त्याचे ओरिजिनल पार्ट कुठेही मिळत नाहीत, पण आपल्याला ते फ्री मिळालंय म्हणून आपण टेक इट फॉर ग्रँटेड समजतो आणि त्याच्यावरती काहीही दुर्लक्ष
100% आपण करत असतो आणि त्याचे आजार कसे वाढायला लागले ते आपल्याला कळत पण नसतं. आता या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या जो पंप सेट आहे ना, त्याच्यामध्ये आपलं आपलं सिस्टीम आहे. पूर्ण शरीराला पण त्याला सप्लाय करावं लागतं आणि स्वतःकडे पण त्याला सप्लाय करून घ्यावं लागतं. आता हे जे सप्लाय पूर्ण शरीराला जे सप्लाय करतात ना, त्याच्यात 3 भाग असतात. एक आपलं धमनी ज्याला आपण आर्टरी म्हणतो, जे शुद्ध रक्त सर्व आपल्या शरीराला पुरवठा करते. ध आणि वेन ज्याला आपण शिरा म्हणतो, अशुद्ध रक्त परत ते आपल्या हृदयाकडे येऊन घेतलं जातं आणि कॅपिलरीज म्हणतात, त्याला आपण केशवाहिनी म्हणतो, जिथं आपलं एक्सचेंज होतो आणि एक्सचेंज होऊन ह्या सगळ्या गोष्टीला आपलं कार्य करायला त्याची आपल्याला मदत होते. आता ह्याच्या बरोबरीनं हे पूर्ण आपल्या शरीराचं सिस्टीम झालं बरं का, पण त्याला पण सप्लाय लागणार आहे ना. त्याला जो सप्लाय लागतो त्याला आपण कोरोनरी आर्टरी सिस्टीम म्हणतो. म्हणजे हृदयाचं स्वतःचं जे कोरोनरी आर्टरीज म्हणतात, तिथनं स्वतः हृदय आपलं रक्त पुरवठा आपल्याला करून घेतं. त्याला आपल्या कोरोनरी सिस्टीम म्हटलं जातं. म्हणजे हृदयाला एका वेळेला 2-2 काम करावं लागतात. एक पूर्ण शरीराला पण त्याला ब्लड सप्लाय करायचंय आणि आपल्या हृदयाला पण स्वतःला पण ते सप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजे स्वतः पण काम करायला पाहिजे आणि शरीराला पण ते काम करून द्यायला पाहिजे. अशा पद्धतीचं डबल मेकॅनिझम वरती आपलं हृदय काम करत असतं, निरंतर काहीही न थकता. तर ह्याचं काम काय आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक पेशीला ऑक्सिजन लागतं, ते पुरवठा करणं आणि तिथून जे पेशी लेवल जे कचरा साठतं, कार्बन डायऑक्साईड सांगतं, ते येऊन परत आपल्या फुफ्फुसाकडे नेतं आणि परत ते एक्सचेंज होऊन परत ऑक्सिजनला आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं ते पुरवठा केलं जातं. आता आपण खातो, पितो, सगळ्या गोष्टी करतो. त्यातनं प्रत्येक पेशीला जे लागणारे जे न्यूट्रिएंट्स असतात, व्हिटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, अँटीऑक्सिडंट्स असतात, ह्या सगळ्या गोष्टींचं प्रत्येक पेशीला पुरवठा करण्याचं काम हे हृदय करत असतं. त्याच्यानंतर रिपेअर ऑफ द बॉडी. शरीराला रिपेअर पण करायला पाहिजे ना. शरीराला रिपेअर करण्यासाठी ह्या सगळ्या आहाराच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टीचं महत्वाचं असतं. आता सगळ्यात महत्वाचं त्याच्या पुढचं जे आहे ना, आपल्या शरीराला प्रोटेक्ट पण करतं. तर आपलं प्रायमरी जे मेकॅनिझम आहे, प्रोटेक्शन म्हणजे काय? इम्युनिटी असू दे, ज्या आपल्या आजार येतात त्यांच्यावरही फाईट करण्यासाठी जे आपल्या अँटीबॉडीज असतात, ह्या तयार करण्यामध्ये ह्या सर्क्युलेटरी सिस्टीमचा खूप मोठा रोल आहे. बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेशन करण्यामध्ये पण, म्हणजे कसं रेग्युलेशन करतं म्हटलं तर, उन्हाळ्यात आपल्याला खूप जर का गरम व्हायला लागलं तर शरीराचं स्वेटिंग होतो आणि थंडीच्या दिवसात कंपॅरेटिव्हली आपलं बॉडी वॉर्मर राहतं. ह्या टेम्परेचर रेग्युलेशन मध्ये सुद्धा ह्या सर्क्युलेटरी सिस्टीमचा खूप खूप मोठा रोल आहे. आता ह्या हृदयाशी निगडीत हे त्याचं काम झालं. काम कसं करतात त्याचं झालं. पण ह्याच्याशी निगडीत होणारे आजार वेगवेगळे आहेत. ते वेगवेगळे आजार म्हटलं तर आपण कुठले कुठले आहेत? सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर आपण आत्ता मेनली जो आहे, आपण खूप लोकांच्या मध्ये ऐकायला लागलोय, ते कोरोनरी आर्टरी डिसीज. मी मगाशी काय म्हटलं, हृदयाचं स्वतःचं त्याचं ज्वाळा आहे, स्वतःला रक्त पुरवठा करून घेण्यासाठी. त्याला आपण कोरोनरी आर्टरीज म्हणतो. कोरोनरी आर्टरीजचं डिसीज म्हणजे शक्यतो ना त्याच्यामध्ये ना चरबीचं प्रमाण वाढतं आणि त्यांची रुंदी कमी येते. ज्यावेळेला रुंदी कमी येते तिथं ब्लॉकेजेस होतात आणि ब्लॉकेजेस झाल्यानंतर मग आपल्याला काय काय होतं सर्वांना माहीतच आहे. पण त्याच्यानंतर हार्ट अटॅक. आता हार्ट अटॅक म्हणजे काय? कुठे ना कुठेतरी कुठल्या तरी हृदयाचा जो मसल्स असतात, हां, त्या मसल्स निकामी होतात कारण तिथे रक्तपुरवठा कमी येतो आणि ते मसल्सचे काम कमी येतं, ऑर्थोरेट्स निकामी होतात, त्याच्यामुळे हार्ट अटॅक येतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हार्ट फेल्युअर. आता हार्ट फेल्युअर म्हणजे काय? हृदयाचं क्षमता कमी येणं. हृदय ना पंप करत असते. हा पंप कुठल्या आधारे करत असते? आपल्या सगळ्या हृदयाच्या स्नायूच्या आधारे ते पंप करत असते. त्या कमकुवतपणा, हे कमकुवतपणा कशामुळे येतं? इरेग्युलर ट्रीटमेंटमुळे येतो. योग्य वेळेला आपण ट्रीटमेंट घेत नाही, दुर्लक्ष करतो. त्यामुळे स्नायूंचा आकार, हृदयाचं साईज मोठं व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे फेल्युअरमध्ये का पंप तुमचं कमी व्हायला चालू होतं. ठोक्यांचा अनियमितपणा त्याच्याबरोबर आहे. झडपांचा आजार आहे. ब्लड प्रेशर आहे का ज्याच्याकडे सायलेंट किलर म्हणून आपण बघतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं आपला जो हृदयाचं स्पंदन त्याच्यामध्ये जर का अनियमित झाले तर त्याला आपण काय म्हणतो? ह्या सगळ्या गोष्टीला अरेस्ट म्हणतो. अरेस्ट आणि अटॅक ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आता ह्याला कारण, ह्याला हे झाले वेगवेगळे आजारांची काय काय होतात ते. ह्याला कारण काय काय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर हा सायलेंट किलर आहे. हां, आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीचं आपण चेक करायला जातो आणि आपल्याला त्यावेळेला ब्लड प्रेशर आढळतं आणि गोळ्या चालू होतात. कारण कित्येक लोकांना, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे, कित्येक लोकांना मला ब्लड प्रेशर माझं जास्त आहे.
ब्लड प्रेशर सगळ्यांना असतं का? असतं, पण जास्त असणं धोक्याचं आहे. जास्त असतं हे कोणाला माहीतच नसतं. लक्षणाकडे आपण दुर्लक्ष करतो कारण आपण ग्रॅज्युअली ते आपल्या शरीरामध्ये आलेलं असतं. त्याच्यामुळे त्या गोष्टीला आपण यूज टू होऊन जातो आणि एखादं अचानकच आपलं टेस्ट केलं जातं आणि त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर आढळलं जातं. आता ह्याच्या पुढे जर बघायचं म्हटलं तर आपण ना ब्लड प्रेशरची गोळी ताप आल्याचं, डोकं दुखल्याचं जेवढं आपण ठराविक प्रमाणापुरतं घेतो ना, तेवढंच घेतो. डॉक्टर जरी सांगितले, म्हणजे तुम्हाला बरोबर चेक करून तुम्हाला घ्यावं लागणार आहे. त्याच्याकडे बरीच लोकं दुर्लक्ष करतात आणि औषधं योग्य प्रमाणात योग्य वेळेला घेत नाहीत आणि त्याचं साइड इफेक्ट आणि होत जातं आणि हृदय आपलं कमकुवत होत जातं. मधुमेह. मधुमेह, डायबिटीस काल तर आपण त्याच्या बघितलं. डायबिटीस आपलं काय करतं? ऑलमोस्ट हे दोघं एकमेकांशी संलग्न असतात बरं का. आणि हे दोघं तसं बघायला गेलं तर खूप छान मित्र आहेत. आपण स्वतःवरती काम केलं नाही तर. आता डायबिटीस काय करतं? आपल्या शुद्ध रक्तवाहिनी जे वाहून नेणारे जे रक्तवाहिनी असतात ना, आतलं कोटिंगच खराब करते. आणि ज्यावेळेला आतलं कोटिंग खराब करते, आपल्याला ते कोटिंग खराब झाल्यामुळं हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस रेग्युलर आजारांपेक्षा ते तिथे आणि परत वाढलेलं असतं. आता कोलेस्ट्रॉल सगळ्यांनाच माहिती आहे. खाण्यापिण्याच्या आपल्या चुकीच्या पद्धतीमुळं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढायला लागलंय. त्यातल्या जे घटक असतात, एल-डी-एल आहे, एच-डी-एल आहे, ट्रायग्लिसराइड्स आहेत, त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये परत कधीतरी बोलू. ह्या वेगवेगळ्या घटकांच्या प्रॉपर जर रेशोमध्ये जरी नसलं, तरी पण त्याला आपण हायपरलिपिडेमिया म्हणतो. त्याच्यामुळे पण हृदयरोगाशी रिलेटेड आजारांचं प्रमाण वाढायला लागलंय. सवयींबद्दल मला काय बोलायची काही गरज नाही आहे. टोबॅको च्युइंग आहे, स्मोकिंग आहे, परत अल्कोहोल आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळं हे जे आपण रिस्क म्हणतो ना, रिस्क जर का रेग्युलर माणसांच्या मध्ये हृदयरोग येणार असेल, हे ऑलरेडी रिस्क फॅक्टर ज्यांच्यामध्ये आहे, त्यांचं 100% एक 10 पटीने तरी त्यांचं आजार येण्याचं प्रमाण वाढत असतो. आता ओबेसिटी माझंच उदाहरण होतं, की वजन वाढलं की हृदयावरचं लोड वाढतो. हृदयावरचं लोड वाढलं की हृदयरोगाला आपण 100% आमंत्रण देतो आणि ओबेसिटी आलं की त्याच्या बरोबरीनं बाकी सगळ्या गोष्टी, व्यायामाचा अभाव आला कारण अलीकडे सिडेंटरी लाईफस्टाईल आहे. डेस्क वर्क जास्त वाढले. पूर्वीच्या मानाने शारीरिक श्रम कमी झाले. त्याच्यानंतर ऑफकोर्स सगळ्यात महत्त्वाचं ताणतणाव. ताणतणावामध्ये काय होतं, की बाबा आपल्याकडे ना ताणतणाव मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळं आपलं अंतर्गत सिस्टीम आहे. त्याच्यातलं सगळ्यात मेन म्हणजे आपलं कॉर्टिसॉल म्हणून एक हार्मोन असतो. हे दुधारी तलवार आहे. आपल्याला स्वतःला बॅलन्स करण्यासाठी पण ते मदत करतं आणि आपल्याला बॅलन्स न केलं नाहीतर आपल्या आजारांमध्ये पण ते ढकलण्याचं आपलं काम ते कॉर्टिसॉल करत असते. ज्यावेळेला कॉर्टिसॉल आपण अनावश्यक ताणतणावामुळे आपण वाढतो आणि कंटिन्यूअस जर का आपण ताणतणावामध्ये जर राहिलं ना, हे स्ट्रेस हार्मोन पण म्हटलं जातं बरं का त्याला. त्यावेळेला आपलं बीपी वाढून राहतं, शुगर वाढून राहतं आणि ह्याच्यामुळे ना आपल्या रक्तवाहिनीमधले जे इन्फ्लमेशन असतं, रक्तवाहिनीला होणारा जो इजा असतो, ते वाढतो आणि ह्या कॉर्टिझोल हार्मोन जर का आपण प्रॉपर बॅलन्स केलं नाही, हृदयरोग हा ऑटोमॅटिकली त्याच्याशी फॉलो होणारच आहे. त्याच्या ऑफकोर्स मेटाबॉलिझमचं मी मगाशी बोललेलंच आहे. चयापचयाची आपली क्रिया जर बिघडली, आपलं लिपिड म्हणजे डिसलिपिडेमिया म्हणतो ना, हायपरलिपिडेमिया म्हणतो ना, ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. आपल्या रक्तवाहिनीमध्ये चरबीचं प्रमाण, अतिरिक्त प्रमाण वाढणार आहे आणि त्याला हे परत हे कॉर्टिझॉल सपोर्ट करणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वजन वाढणार आहे, लोड वाढणार आहे आणि ह्या सगळ्या ज्यावेळेला दुष्टचक्रामध्ये अडकतो, 100% आपल्याला कुठे ना कुठेतरी हृदयरोगाशी संबंधित आजार आपल्या आयुष्यात येणारच आहे. त्याच्यानंतर अपुरी झोप. अपुरी झोपमुळे आपलं बॉडी रिपेअर होत नाही. बॉडी रिपेअर नाही झालं, की बऱ्याच गोष्टींना आपण 100% परत असतो. फूड हॅबिट्स ह्या सगळ्या गोष्टी आहेतच आणि ह्या सगळ्या गोष्टींना हे जे 8-10 जी कारणं आहेत, हे 100% ना आपण चेंज करू शकतो. आपल्या हातात आहे. पण ज्या चेंज करू शकत नाही, तिथे पण आपण बरेच विजय मिळवले बरं का. एज रिलेटेड जसं-जसं वय वाढणार आहे, शरीर थकणार आहे, शरीर डिजनरेट होणार आहे, हृदयाशी रिलेटेड काही ना काहीतरी थोडे आजार येणार आहेत. आपण म्हणतो फॅमिलियल डिस्पोजिशन. फॅमिलियल डिस्पोजिशन हा ॲक्चुअली तसं आहे जेनेटिक म्हणजे वंश परंपरागत येणाऱ्या आजारांची संख्या. त्याच्यावरती आपण काम केलं ना, आता मीच ब्रेक केलंय तो. तर काम केलं तर त्याच्यातनं आपण 100% बाहेर पडतो. आता फिमेल आणि मेल रेशो कंपॅरेटिव्हली महिलांची पाळी जाईपर्यंत हृदयाशी रिलेटेड त्यांचे आजार हे कमी राहतात. हां, हा पूर्वीचा रेशो होता. आता येतात का? यायला लागलेत. कारण तशा पद्धतीचं आपलं लाईफस्टाईल चेंज झालंय. हां, पण नॅचरल प्रोटेक्शन हे देवाने त्यांना हार्मोनल वेगळे असतात म्हणून पाळी जाईपर्यंत शक्यतो महिलांच्या मध्ये हृदयाशी रिलेटेड आजार येत नाहीत. आता ह्याची लक्षणं आपण जर बघितलं, हां, मगाशी मी बोलल्याप्रमाणे ना, आम्ही जे वाचलंय तशा पद्धतीचं आता कुठलंही लक्षण राहिलेलं नाही. पण इन जनरल धाप लागणं, स्वेटिंग होणं,
छातीत दुखलं की आपण काय म्हणतो, डावीकडे दुखलं तरच हृदयाशी रिलेटेड आजार असतो असं काहीही नाही. उजवीकडे दुखलं तरी पण ते येऊ शकतं. आता अलीकडे जे आम्ही रिसेंट बघतो, पित्त वाढले म्हणतो आपण. पित्त वाढून अक्षरशः हे जे कळा असतात ना, आपल्या ह्या खालच्या दाढेपर्यंत आणि कानापर्यंत येतात. हे मे बी 80%च्या वेळेला ते हृदयाशी रिलेटेड असतात बरं का. आणि हे त्याच्याकडे आपण पित्त म्हणून आपण ते दुर्लक्ष करतो. चक्कर येणं, उलटी, मळमळ आणि त्याच वेळेला मोशनला आल्यासारखं होणं, ह्या सगळं डोकं दुखणं, अचानकपणे पुन्हा फुटणं, ह्या सगळ्या गोष्टीच्या लक्षणाकडे ना आपण पित्त वाढले, रात्री झोप लागली नाही, आज काहीतरी वेगळं खाल्लं, ह्या सगळीकडे दुर्लक्ष करून आपण हृदयरोगाला आमंत्रण देत असतो. आणि ही झाली लक्षणं. काहीही काहीही झालं तर सगळ्यात महत्त्वाचं मी बोलल्याप्रमाणे ना, लक्षणं ओळखायचं खूप कठीण आहे. तुम्ही हिस्ट्री जर घ्यावं लागतं आणि ज्या प्रॉपर हिस्ट्री जर आपण घेतली, तर आपण त्यांना प्रॉपर डायरेक्ट करू शकतो. ह्याला एकच उपाय आहे, काहीतरी व्हायला लागलं, की पटकन आपल्या रोजच्या डॉक्टरांना भेटू शकतो. कारण त्यांना सगळ्या गोष्टी आपल्या लाईफबद्दल, आपल्या आजारांबद्दल माहिती असतं. आता ह्याच्या सगळ्याचे म्हणजे आपण इन्व्हेस्टिगेशन सगळ्यांना माहिती आहेत. ई-सी-जी आहे, ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, वारंवार कोलेस्ट्रॉल चेक करणं, ई-सी-जी, टी-एम-टी हे बेसिक टेस्ट आहेत. पण ज्या वेळेला तुम्हाला अँजिओग्राफी ॲडवाईस केलं जातं, मला काय नको आहे बाबा, असं पण एकदम जनरल आपलं आउटलुक असतो. नाही, काहीतरी तुमच्यामध्ये चेंजेस आढळले जातात म्हणून तुम्हाला अँजिओग्राफी सजेस्ट केलं जातं. भले त्यातनं काहीही नाही येऊ नये, पण काय निघालं 100% हा लाईफ सेव्हिंग प्रोसिजर आहे. त्याच्यानंतर ह्याचे जे परिणाम आहेत, हार्ट अटॅक येतं. हार्ट अटॅकमुळे आपलं मृत्यू पण होऊ शकतं आणि हार्टचं साईज वाढल्यामुळे, अपुरी ट्रीटमेंट घेतल्यामुळं, योग्य ट्रीटमेंट्स आपण न घेतल्यामुळं हार्टचा साईज वाढतो आणि त्याच्यामुळे हार्ट फेल्युअर पण येण्याची शक्यता असते. अनियमित ठोके हा सुद्धा त्याच्यावरचे लोड पडल्यामुळं अनियमित ठोके वाढू शकतात आणि अनियमित ठोके वाढले त्याचा जो हातमधला जो इलेक्ट्रिक जो सप्लाय असतो तो हॅम्पर होतो आणि इलेक्ट्रिक सप्लाय जेव्हा हॅम्पर होतो बऱ्याच गोष्टीला आपण आजारांना पडू शकतो. त्याच्यानंतर मूत्रपिंडाचं नुकसान 100% होते बरं का. कारण एंड ऑर्गन्स डॅमेज व्हायला चालू होतात. एंड ऑर्गन्स जायला चालू होतात त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि ऑफकोर्स डेथ, ज्याला आपण कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टीला उत्तर आहे का? 100% उत्तर आहे. ह्या सगळ्या गोष्टीला उत्तर आहे. एक तर सगळ्यात महत्त्वाचं आपलं लाईफस्टाईल चेंज करणं. आता लाईफस्टाईल चेंज करणे म्हणजे काय? त्यात 80% रोल आहे ह्या आहाराचा, 20% रोल आहे व्यायामाचा आणि 100% रोल आहे आपल्या मानसिकतेचा. आणि ह्या तिन्ही गोष्टीवरती त्रिसूत्रीचे कार्यक्रम आपल्या शताशी फॅमिलीमध्ये केलं जातं. म्हणून इथल्या लोकांच्या मध्ये तशा पद्धतीचे रिझल्ट आहेत. आता 80% रोल आहाराचे म्हटल्यानंतर जे पेशींना खरोखर आजारी पेशी असतात ना, त्या आजारी पेशींना आपल्याला काय लागतं? योग्य आहार दिलं, त्या आजारी पेशींची संख्या कमी होतं आणि चांगल्या पेशींची संख्या वाढते. त्याच्यामुळे माझं ब्लड प्रेशर गेलं. त्याच्यामुळे माझा उजवा गुडघा रिपेअर झाला. प्रगतीताईंचं तसं झालं. पण ह्या अमर सरांचं पण तसंच झालं. कारण त्यांना ज्या पेशींना जे नेमकं आहार लागणार होतं ते मिळालं आणि कस्टमाइज त्यांनी नेमकं काय व्यायाम करायचं, नेमकं काय योगा करायचं, ह्या सगळ्या गोष्टीचे त्यांना गायडन्स केलं झालं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती शेताची फॅमिलीमध्ये आपण काम करतो. कारण हृदयाशी निगडीत आजार फक्त हार्टशी निगडीत नसतं बरं का. हृदयाशी निगडीत आजार फक्त हार्टशी निगडीत नसतं, आपल्या बाकीच्या सगळ्या 8 संस्थांबरोबर निगडीत असतं. आणि जसं शुगरमुळं हळूहळू सगळे ऑर्गन्स डॅमेज व्हायला लागतात. कंपॅरेटिव्हली हृदयरोगामुळे थोडंसं स्लो होतात, पण डॅमेज होणार का? होणार. जर का स्वतःवरती आपण जर काम केलं नाही, तर सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठेतरी आपल्या योग्य एजिंगमध्ये अडथळा ठरणारच आहेत. थँक्स टू शताशी फॅमिली जे माझ्या आयुष्यात आलं, ज्याच्यामुळे माझं पूर्ण 360नी माझं लाईफ चेंज झालं. थँक यू सो मच. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण डॉक्टर प्रसाद सरांसाठी. कारण एकच अवयव आणि त्याचं आपण कायम लक्ष देणं गरजेचं आहे. जन्मापासून शेवटपर्यंत ते धडकत असतं आणि त्याची केअर करणं खूप गरजेचं असतं. पण आपण सगळेजण ना इतके गाफील राहतो की प्रॉब्लेम यायची वाट बघतो आणि प्रॉब्लेम आल्यावर मग धडपडायला चालू करतो. ते आधीच करणं गरजेचं आहे. उद्याचा टॉपिक रिअल मी तुम्हाला सांगते, आपल्या प्रत्येकाच्या घरात औषधाचा डब्बा आहे. आपण सेल्फच सगळ्या गोळ्या खायला लागलोय. निम्मे अर्धे डॉक्टर झालोय. आणि नाही घरात असं नाहीच आहे, असं एक पण घर नाहीये. आणि मग तिथं त्या औषधं सहज उपलब्ध होत आहेत. आपल्याला माहिती आहे
म्हणून आपण ते खायला लागलोय. प्रॉब्लेम आला नाही तरी खायला लागलोय, येईल असं गृहीत धरून खायला लागलोय. आज पावसात भिजलोय, उद्या सर्दी येईल म्हणून आधीच खायला लागलोय. आज डोंगर चढायला चाललोय, पाय आता आल्यावर उतरल्यावर दुखणार म्हणून आधीच खायला लागलोय. पिरियडच्या वेळेला पेन्स होत आहेत ते लोक आता जरा जरी नुसताच जाणवायला लागलं तर आधीच गोळी खायला लागले. पण त्या गोळ्यांचे काय इफेक्ट पण ऐका आणि साईड इफेक्ट पण ऐका. कारण त्याच्यामुळं बॉडीला हील व्हायला थोडं तरी आपण अवधी देऊ. कारण हा उद्देश आहे मेडिसिन फ्री लाईफ जगवणं आणि जगणं हे शतायुषीचं मेन एम आहे. आणि त्याच्यासाठी थोडासा अवेअरनेस उद्याला सगळ्याच लोकांच्या खूप लोकांपर्यंत आपण